तर मला माहिती आहे की तुम्ही आता बोलाल की अरे 200 ब्लॉग झाले, तू तर बोलला थांबणार. थांबला का नाही? चालूच काय का झोड टाकतं ब्लॉगवर? तर भावांनो, झोड टाकायची विषय नाही. आता आपण चाललो आहे गावी. तर गावी चाललो आहे म्हणजे तयारी तर करावं लागणार आहे. शिमग्याला चाललो आहे आणि तुमचा भाऊ असाच जाणार नाही, फुल तयारी करून जाणार आहे. आणि आत्ता मी थोडं कॉलेजला जाऊन कॉलेजचे कामं निपटवणार. म्हणजे काय असेल इकडचं तिकडचं जे माझं असेल ते कॉलेजला सांगणार की बाबा आपण चाललो आहे ताबडतोब. आणि 1-2 कामं आहेत जे पर्सनल आहेत ते पण निपटवून सीधा आपण गावाला जायची तयारी आज असणार आहे हा ब्लॉग. सो काय काय आणायचं आहे, जसं की फळं फुलं, मग प्रसादी वाटायसाठी अजून काय काय, नंतर मग जे जे पालखीला लागतं ते सर्व सामान आणावं लागेल. आणि त्यासाठी आज हा ब्लॉग असेल. जेवढं जमेल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करेन माझ्या प्रतीने. आणि अगर नाही जमलं तर मला सांभाळून घ्या, बाकी काय नाही, जसं हर टाईम सांभाळून घेता. अजून काय बोलायचं नाही आहे. केसी सेट करतो आता आपण. चला मम्मीला देऊन टाक कसं कसं देऊ. गाईस आता आपण निघालो आहे अँड लेट्स सी का होतं. केस डायरेक्ट खाली पडलेत ना, चंपूसारखे वर करतो. काय असतं, कोण समोर असेल तर त्याला ऑल वाटायला नको म्हणून कॅमेरा खाली येईल. नाही तुम्ही घाबरत कोणाच्या पाहायला पण नाही, स्वतःच्या सोडून. चला दिसलं. सो गाईस आता बरेचसे कामं झालेले आहेत. आणि बरेचसे कामं झाले म्हणजे ह्याचा अर्थ तेच आहे की आता आपल्याला गाडीचे काम करायचे. सो गाडीचे काम म्हणजे गाडीला वॉशला टाकायचं आहे. सो आता मी माझ्या एरियात आहे पहिलेच्या. सो तिकडे मी आता गाडीला वॉशला टाकीन. आणि गाडीला वॉशला टाकल्यावर म्हणजे कॉलेजचे कामं आणि 2-3 कोल्ड्रिंक वगैरे आम्ही कालच आणले होते पण ते घरी ठेवले. ते तुम्हाला मी दाखवेन घरी जाऊन. ते आणून ठेवले कारण की ते वाटायसाठी. सो आता हे दुरुस्त करायचे म्हणजे कार वॉश करायचे अँड देन जे होईल ते होईल. पहिले कार वॉशला टाकणं इम्पॉर्टंट आहे कारण की म्हणजे पप्पा अशी बसत नाही आणि मी कार खूप घाण करून ठेवून देतो 2-3 दिवसात. सो त्यापेक्षा मी धुतलेली बरी आणि मग ते चांगलं असलेलं बरं. चला आपली गाडी झाली आहे फुल वॉश रेडी. आपली नवीन नंबर प्लेट सर्व निघालं आहे. काका फुल धुत आहे आपल्या एरियातला आणि ऑफिस. ऐसे गाड़ी नीचे से वॉश होती है तभी वो सच्ची गाड़ी होती है धोने वाला. देख लो तभी वो गाड़ी धुआ जाता है. प्रॉपर नीचे से धोया जाता है गाड़ी, उसको बोलते हैं फुल बॉडी वॉश. दिख रहा है काका उधर. बस ये फायदे ये हैं जो नीचे का गंदगी रहता है जो इतना घाण निघते ना हे बघायला तुम्ही. पाठच्या बाजूने जो घाण असतो तो सर्व निघून जातो प्रॉपर. डिझेल लावतो काका आता प्रॉपर. डिझेलने हे निघतं हो. हां नाही ना. थोडीशी चमकेल ना. थोडीशी नाही फुल चमकेल. हे काका आपले आहेत कधी पण इकडे या का बरोबर ना. कोणाची पण गाडी घेऊन या काका तुम्हाला एकदम प्रॉपर करून देतील चकाचक. काकांची कलाकारी बघा फक्त. कोणाची टेक्निक बघा. पूर्ण फेस ना. गाडी डिझेलवर झालेली आहे. आता टेम्पोवर आणि मग पुढच्या प्रवासाला. खाली बघा घाण दिसतं. आता 2 मिनिटानंतर काका साफ केल्यावर मला दाखवतो मी. आपली गाडीची हालत बघून घ्या. नंतर काकाच्या हाताची कलाकारी बघा.
काय का 5 मिनिटांनी मन लावून काम करणार एक काका आहे तिकडे या शॉपमध्ये. बाकीची माहिती असतील नाही असं नाही का पण बाकीचं माहीत नाही. म्हणत असाल तर तुम्हाला माहिती असेल की गाडी धुण्याचा जो म्हणजे गाडी धुतल्याचा जो आनंद मी हॅपीनेस बोलणार तो म्हणून मराठी थोडे शब्द द्यायचे कारण की अगर स्पीच परत द्यावं लागलं तर हे तयारी कारण आता मोस्ट ऑफ मी हिंदीमध्येच येणार आहे पण तसं काही आपल्याला एवढं निकाल नाही बघू आपण. सो जो आनंद आहे तो आपल्याला तसा ठेवायचा असतो आणि त्या आनंदाचा आपल्याला परिश्रम पण भेटतो. सो बघू शकता तुम्ही गाडी आमच्या कथा झालेली आहे आपण प्रॉपर. आता जाऊया घरी आणि तुम्हाला ते बाटल्या ज्या आणल्या त्या दाखवतो. बाटल्या म्हणजे थम्सअप बॉटल्स जे आणले ते दाखवतो आणि फिर बाकी चला निघूया. गाईस ज्यांना पण इकडे यायचं असेल येऊ शकता. हरीशचं आहे आणि आपल्याला एकदम प्रॉपर होऊन जाईल तुमचं. जसं की डिझेल वॉश आपल्याला 400-500 भेटतं तर मी 350 करतो. आता तुम्ही बोलाल काय तूच पुसत होता का काय पण तसं काही नाही आहे की गाडीच्या पाठीपाठी असतो. मला गाडी धुताना बघताना खूप मला आवडतं आणि त्याच्यामुळे मी ते तसंच करत राहतो. मी गाडी काय धुतो आहे काय करतो आहे ते बघत बघत मला लय आवडतं. आणि कुठला अगर पोरगा असेल त्याला माहिती असेल की गाडी धुणं आणि गाडीचं जे आपण बोलतो ना ते पाहणं गाडी धुताना आणि ती आपली गाडी चमकते ते अलग खुशी असते आणि ती आपल्याला खुशी तुम्हाला पण माहिती असेल. आता तयारी झालेली आहे बऱ्यापैकी तरी तयारी आम्ही शिमग्याला गावी जाण्यासाठी. सो बी रेडी आणि आपण ते बाकी सर्व तयारी माझ्या मम्मीने पण करून ठेवली आहे. त्याच्या एंडनी आपण आपल्या एंडनी जेवढं होईल तेवढं करत राहायचं आणि आता आपण शिमग्याला जाऊच. तुम्हाला सांगतोच चला घरी. तुम्हाला मी जे थंडाचे बॉटल आहेत ते दाखवतो कसे आणलेत काय ते डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला ॲज अ प्रसाद. लेट्स गो. मी तुम्हाला बोललेलो आणलं आहे ते इकडे मग दाखवतो आणि असे म्हटलं 2. सो हे डिस्ट्रीब्युशनसाठी हे घरासाठी आणि पसारासाठी सॉरी बघा फूल आणलेत अजून खूप सारं राशन आणि एव्हरीथिंग. हे मला गावाला घेऊन जावंच लागतं. सो आता काय तुम्हाला दाखवतो. अजून बहिणींनी पण आणलं असेल. सो असं करून करून फुल परफेक्ट आपला शिमगा होणार आहे आणि उद्या पण जाणार आहे. तर अजून काय होत राहील अजून काय तयारी असेल मला लक्षात नसेल ते तुम्हाला दाखवलं नसेल ते मी तुम्हाला दाखवत राहील. चला आता आपण फरसाण वगैरे आणायला चाललं आहे अँड हे बी गोस तर जाऊन नंतर आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला बघा कसं आणलं आहे काय आणि आता थोडंफार अंतर मम्मीसोबत जाणार आहे. सो लेट्स सी म्हणजे मम्मीच जाणार आहे मी फक्त आता खाली चाललं फिरायला. चला आणि अजून कार्यक्रम आणले 1-2 फरसाण वाटायला परत इथे फरसाण वाटायला काय नुसता ते काय कढीपत्ता कशाला मिरची साबुदाणे वडे करायला सिंपल. और ये मिलते हैं कल सुबह गांव को जाने के लिए. तब तक के लिए बाय पीस आउट. हो गया अपना जो पीस हो गया इतना तैयारी बस हो गया. इससे ज़्यादा तैयारी नहीं और 2-3 तैयारी है वो किया है बट बता नहीं सकते. वो उधर जाके दिखा सकते सीधा क्योंकि इधर उधर रख दिया बैग में तो वापस निकलूंगा तो गाली खाऊंगा. तब तक के लिए बाय. वीडियो को सब्सक्राइब करो लाइक करो.